ग्रामपंचायतीत स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे। महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। विशेष म्हणजे ग्रामसभेत याबाबतचा ठरावच सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे। 11 ऑगस्ट रोजी मेहुणबारे ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली। सरपंच रवींद्र कृष्णराव साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली। सभेत स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली। नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या। आपल्या प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त बिल येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याची भावना आहे। अनेक ग्राहकांचे जुने मीटर व्यवस्थित सुरू असल्याचेही ग्रामसभेत सांगण्यात आले। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे। यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ज्या ग्राहकांच्या मीटरबाबत शंका आहेत त्यांची प्रथम तपासणी करावी अशी मागणी आहे। मीटर आणि प्रत्यक्ष वीज वापर याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच वीज बिल आणि वापर याचा ताळमेळ तपासण्याची मागणी आहे। तपासणी झाल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा असा ग्रामसभेचा ठराव आहे। विशेष म्हणजे हा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने महावितरणला निवेदनही दिले आहेत। निवेदनात परवानगीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर काढण्याची मागणी करण्यात आली आहे। जुने डिजिटल मीटर किंवा नियमित मीटर पूर्ववत बसवण्याची मागणी आहे। स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे निवेदनात नमूद आहे। वीज युनिट मोजणी आणि बिलिंगबाबतही पारदर्शकता हवी अशी भूमिका घेण्यात आली आहे। स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर कोणतीही सक्ती करू नये अशी मागणी आहे। वीज ग्राहकांच्या पूर्वसंमतीचा आणि त्यांच्या तक्रारींचा विचार करावा अशी मागणी आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार जुने मीटर व्यवस्थित असतानाही ते बदलण्यात आले। त्यामुळे मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना योग्य माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे। स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांची व्यवस्थित तपासणी करण्याची मागणी आहे। मीटरची अचूकता आणि वीज वापर याची पडताळणी करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीने भर दिला आहे। तसेच ग्राहकांना बिलाबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असावी अशी नागरिकांची भूमिका आहे। दरम्यान स्मार्ट मीटरबाबत राज्यभरातून तक्रारी असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। मात्र या तक्रारींची अधिकृतपणे संबंधित यंत्रणेकडून पडताळणी होणे ही महत्त्वाचे। मेहुणबारेतील नागरिकांनी आता या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली आहे। याचा ठराव हा त्याच नाराजीचा स्पष्ट संदेश मानला जात आहे। ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे महावितरणसमोर नवा पेच निर्माण झाला असून नागरिकांच्या शंकांचे निरसन करूनच पुढील कारवाई करावी अशी मागणी आहे। दरम्यान महावितरणकडून या तक्रारींवर काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे। वीज बिलातील तफावत असेल तर त्याची तपासणी होणे गरजेचे आहे। मीटरमध्ये तांत्रिक बिघाड असल्यास तो दूर करण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेची आहे। ग्राहकांना विश्वासात न घेता कोणतीही प्रक्रिया होऊ नये अशी मागणी आहे। या प्रश्नावर स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि नागरिकही एकवटले आहेत। ग्रामसभेच्या ठरावानंतर आता आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। दिलेल्या मुदतीत योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे। दिनांक 18 सप्टेंबर रोजी मेहुणबारे महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्याचे सांगण्यात आले आहे। नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे। त्यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा आता केवळ तांत्रिक न राहता जनआंदोलनाचा विषय बनविण्याची शक्यता आहे। एकीकडे महावितरणकडून स्मार्ट मीटरची प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे ग्राहकांकडून पारदर्शकता आणि योग्य बिलिंगची मागणी केली जात आहे। मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना विश्वासात घेण्याची मागणी जोर धरत आहे। नागरिकांच्या मागण्यांना अधिकृत स्वरूप मिळाले आहे। आता महावितरण या ठरावाची दखल आहे। नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष तपासणी होऊन त्यांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मेहुणबारेत स्मार्ट मीटरचा हा वाद आता कुठल्या वळणावर जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। प्रतिनिधी प्रमोद राजपूतसह स्वराज्य न्यूज चाळीसगाव। त्यांची प्रतिक्रिया काय होती आता का म्हणे आपण हे फॉरवर्ड करून द्यायचं बरोबर आहे की नाही? पॉलिसी मॅटर। एक काम करा सर तुम्ही आता एवढ्या 4-5 दिवसात 8 दिवसात तुम्हाला जेव्हा सवड भेटेल तेव्हा आम्हाला एक सूचना द्या। ग्रामपंचायतला एक तुम्ही सूचना द्या म्हणजे पत्रक द्या बा
आमचे अधिकारी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. आम्ही पूर्ण ग्रामस्थ मिळून सर आमचं दुःख त्यांना सांगू. बरोबर हो दादा इथे